तर मित्रहो, स्टोक्स लॉ म्हणजे काय हे नेमके समजून घेतल्यानंतर आपण इथे पुढे टर्मिनल वेलॉसिटी हा कन्सेप्ट पाहणार आहोत. टर्मिनल वेलॉसिटी हा कन्सेप्ट समजून घेण्यासाठी सर्वप्रथम आपण टर्मिनल वेलॉसिटीची डेफिनेशन समजून घेणार आहोत. The maximum constant velocity acquired by the metallic sphere while falling freely through a viscous medium is called as the terminal velocity. म्हणजे the maximum constant velocity acquired by a metallic sphere while falling freely through a viscous medium is called as the terminal velocity. ज्यावेळेस मेटॅलिक स्पियर हा ज्यावेळेस आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे मेटॅलिक स्पियर हा विस्कस फ्लुइडमध्ये वरून खालच्या दिशेने मार्गक्रमण करीत असतो, त्या मार्गक्रमणाच्या वेळी त्याने ॲक्वायर केलेली किंवा त्याने अचीव केलेली मॅक्झिमम कॉन्स्टंट वेलॉसिटी, त्या कॉन्स्टंट वेलॉसिटीस टर्मिनल वेलॉसिटी असे म्हणतात. द मॅक्झिमम कॉन्स्टंट वेलॉसिटी ॲक्वायर्ड बाय अ मेटॅलिक स्पियर म्हणजे मेटॅलिक स्पियरने अचीव केलेली मॅक्झिमम कॉन्स्टंट वेलॉसिटी व्हाईल फॉलिंग फ्रीली थ्रू अ विस्कस मीडियम. विस्कस मीडियममध्ये वरून खालच्या दिशेने मार्गक्रमण करीत असताना मेटॅलिक स्पियरने अचीव केलेली मॅक्झिमम कॉन्स्टंट वेलॉसिटी व त्या मॅक्झिमम कॉन्स्टंट वेलॉसिटीस टर्मिनल वेलॉसिटी असे म्हणतात. पुढे आपण टर्मिनल वेलॉसिटीसाठी जे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे ते डिराईव्ह करणार आहोत आणि त्या मॅथमॅटिकल एक्सप्रेशनसाठी आवश्यक असलेली डायग्रॅम आपण पाहणार आहोत. तर डायग्रॅमच्या साहाय्याने आपण प्रथमतः एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट समजून घेऊया. एक मेटॅलिक स्पियर आहे आणि हा मेटॅलिक स्पियर विस्कस फ्लुइडमध्ये किंवा विस्कस मीडियममध्ये वरून खालच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. आणि हा ज्यावेळेस वरून खालच्या दिशेने मार्गक्रमण करीत असतो त्यावेळेस त्या मेटॅलिक स्पियरवरती विविध फोर्सेस अप्लाय होतात. हे विविध फोर्सेस आपण पाहिलेले आहेत. पहिला डाऊनवर्ड दिशेने ॲक्ट होणारा फोर्स आहे W=mg म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा मेटॅलिक स्पियरच्या डाऊनवर्ड दिशेने ॲक्ट होत असतो. अपथ्रस्ट किंवा ब्युयंट फोर्स आणि विस्कस ड्रॅग किंवा विस्कस फोर्सेस हे दोन फोर्सेस आहेत जे मेटॅलिक स्पियरवरती वरच्या दिशेने ॲक्ट होत असतात. तर अशा प्रकारे हे तीन फोर्सेस मेटॅलिक स्पियरवरती ॲक्ट होत असतात. टर्मिनल वेलॉसिटीचा कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपण काही थिअरी अभ्यासणार आहोत आणि ती थिअरी ही या तीन फोर्सेसच्या बाबतीत आहे. पहिला फोर्स W=mg म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स विच इज ॲक्टेड इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. दुसरा फोर्स ऑफ थ्रस्ट किंवा ब्युयंट फोर्स विच इज ॲक्टेड इन द अपवर्ड डायरेक्शन. थर्ड फोर्स इज Fv मीन्स viscous drag or viscous force which is acted in the upward direction. आता सुरुवातीला विस्कस मीडियममध्ये वरून खालच्या दिशेने येणाऱ्या मेटॅलिक स्पियरवरती ॲक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स W=mg हा सुरुवातीला अपथ्रस्ट व विस्कस फोर्सपेक्षा मॅग्निट्यूडमध्ये जास्त असतो. याचा अर्थ असा की सुरुवातीला W हा जो आहे हा अपथ्रस्ट आणि विस्कस फोर्सपेक्षा जास्त असतो. मीन्स द फोर्सेस ॲक्टिंग इन द डाऊनवर्ड डिरेक्शन इज ग्रेटर दॅन द फोर्सेस विच आर ॲक्टेड इन द अपवर्ड डिरेक्शन. म्हणजे W इज ग्रेटर दॅन U प्लस
एफ व्ही. आणि हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा अपथ्रस्ट व विस्कस फोर्सपेक्षा मॅग्निट्यूडने जास्त असल्यामुळेच मेटॅलिक स्पियरच्या या खालच्या दिशेच्या प्रवासात ॲक्सेलरेशन अस्तित्वात असते. म्हणजे हा W=mg हा अपथ्रस्ट आणि विस्कस फोर्सपेक्षा मॅग्निट्यूडमध्ये जास्त असल्यामुळेच मेटॅलिक स्पियरच्या या खालच्या दिशेच्या प्रवासात ॲक्सेलरेशन अस्तित्वात असते. हे लक्षात ठेवावे. ॲक्सेलरेशन केव्हा अस्तित्वात असते, तर ज्या वेळेस W=u+fv. परंतु पुढे पुढे जेव्हा मेटॅलिक स्पियरचा स्पीड वाढतो तेव्हा मेटॅलिक स्पियरवरती ॲक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा अपथ्रस्ट व विस्कस फोर्सने बॅलन्स केला जातो. एक महत्त्वाची गोष्ट आपण इथे लक्षात घेऊया. जसजसे पुढे पुढे W=mg इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे. परंतु जसजसे पुढे पुढे या मेटॅलिक स्पियरचा वेग हा वाढत जातो तेव्हा मेटॅलिक स्पियरवरती ॲक्ट होणारा W=mg हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स u आणि fvने बॅलन्स केला जातो. म्हणजे पुढे काय घडते, तर जसजसे मेटॅलिक स्पियरचा खालच्या दिशेने होत असलेल्या मार्गक्रमणाच्या वेळीचा वेग हा वाढत जातो तसतसे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा अपथ्रस्ट आणि fvने बॅलन्स केला जातो. म्हणजे W=u+fv. आणि याच क्षणी मेटॅलिक स्पियरच्या या खालच्या दिशेच्या प्रवासात एकही रिझल्टंट फोर्स व ॲक्सेलरेशन अस्तित्वात नसते. तर मेटॅलिक स्पियरच्या बाबतीत रिझल्टंट फोर्स आणि ॲक्सेलरेशन हे केव्हा अस्तित्वात नसते, तर जेव्हा W ने u आणि fv हे बॅलन्स केले जातात. म्हणजे W=u+fv. when W=u+fv त्या क्षणी मेटॅलिक स्पियरच्या या खालच्या दिशेच्या प्रवासात एकही रिझल्टंट फोर्स व ॲक्सेलरेशन अस्तित्वात नसते. आणि ज्यावेळेस रिझल्टंट फोर्स आणि ॲक्सेलरेशन हे अस्तित्वात नसते त्यावेळेस ह्या मेटॅलिक स्पियरचा विस्कस फ्लुइडमधील खालच्या दिशेने प्रवास हा कॉन्स्टंट वेलॉसिटीने होत असतो. ह्या मेटॅलिक स्पियरचा खालच्या दिशेने जो मार्गक्रमण आहे ते मार्गक्रमण कॉन्स्टंट वेलॉसिटीने होत असते असे मानतात. जेव्हा W हा u+fv ने बॅलन्स होत असतो आणि त्याच वेळी त्या सिस्टीममध्ये ॲक्सेलरेशन आणि रिझल्टंट फोर्स हा अस्तित्वात नसतो. आणि त्याच वेळी मेटॅलिक स्पियरचा विस्कस फ्लुइडमधील खालच्या दिशेने हा प्रवास कॉन्स्टंट वेलॉसिटीने होत असतो. याच कॉन्स्टंट वेलॉसिटीला टर्मिनल वेलॉसिटी असे म्हणतात. तर अशा प्रकारे आपण टर्मिनल वेलॉसिटी म्हणजे काय हे समजून घेतलेले आहे. मित्रहो, पुन्हा एकदा मी साध्या सोप्या भाषेमध्ये टर्मिनल वेलॉसिटी म्हणजे काय हे समजावून सांगत आहे आणि त्यानंतर आपण टर्मिनल वेलॉसिटीसाठी जे आवश्यक आहे ते मॅथमॅटिकल एक्सप्रेशन पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण टर्मिनल वेलॉसिटी म्हणजे काय हे समजून घेऊया. तर टर्मिनल वेलॉसिटी म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी जी आवश्यक डायग्रॅम आहे ती आवश्यक डायग्रॅम आपण इथे काढलेली आहे. आणि या डायग्रॅममध्ये दाखविल्याप्रमाणे एक मेटॅलिक स्पियर आहे की जो मेटॅलिक स्पियर हा वरून खालच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. या वरून खालच्या दिशेने मार्गक्रमण करीत असलेल्या मेटॅलिक स्पियरवरती 3 फोर्सेस अप्लाय होत आहेत. W=mg इज इन द डाउनवर्ड डिरेक्शन,
buoyant force U and viscous drag force Fv, these two forces are acted in the upward direction. Initially these टू फोर्सेस यू अँड एफ व्ही म्हणजे सुरुवातीला यू आणि एफ व्ही यांचे मॅग्निट्यूड डब्ल्यू इज इक्वल टू एम जी यापेक्षा कमी असते, परंतु जसजसे मेटॅलिक स्पियरचा वेग हा वाढू लागतो तसतसे डाऊनवर्ड दिशेने ॲक्ट होणारे फोर्स हे अपवर्ड दिशेने ॲक्ट होणाऱ्या फोर्सेसने बॅलन्स केले जातात. याचा अर्थ असा की डब्ल्यू इज इक्वल टू यू प्लस एफ व्ही आणि असे जेव्हा घडते त्यावेळेस सिस्टीममध्ये ॲक्ट होणारा रिझल्टंट फोर्स हा शून्य असतो. सिस्टीममध्ये ॲक्ट होणारा रिझल्टंट फोर्स हा शून्य असतो आणि याच वेळी असे समजण्यात येते की सिस्टीममध्ये ॲक्सेलरेशन हे एक्झिस्ट करीत नाही. सिस्टीममध्ये ॲक्सेलरेशन हे एक्झिस्ट करीत नाही. मेटॅलिक स्पियरचा विस्कस फ्लुइडमधील खालच्या दिशेने प्रवास हा ज्यावेळेस मॅक्झिमम कॉन्स्टंट वेलॉसिटीने होत असतो त्यावेळेस त्या मॅक्झिमम कॉन्स्टंट वेलॉसिटीला टर्मिनल वेलॉसिटी असे म्हणतात. आपण आत्ताच पाहिले की ज्यावेळेस डाऊनवर्ड फोर्सेस आणि अपवर्ड फोर्सेस हे एकामेकांनी बॅलन्स केले जातात त्याच क्षणी मेटॅलिक स्पियरच्या बाबतीत एकही रिझल्टंट फोर्स ॲक्ट करत नाही. तसेच या सिस्टीममध्ये ॲक्सेलरेशन अस्तित्वात नसते आणि याचाच अर्थ असा की मेटॅलिक स्पियरचा विस्कस फ्लुइडमधून खालच्या दिशेने होत असलेला हा प्रवास कॉन्स्टंट वेलॉसिटीने होत आहे. याच कॉन्स्टंट वेलॉसिटीला टर्मिनल वेलॉसिटी असे म्हणतात. तर डायग्रॅमच्या सहाय्याने आपण पुन्हा एकदा टर्मिनल वेलॉसिटी म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. पुन्हा एकदा समजावून सांगत आहे. मेटॅलिक स्पियर हे खालच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. मेटॅलिक स्पियर हे खालच्या दिशेने मार्गक्रमण करीत असताना सुरुवातीला डाऊनवर्ड दिशेने ॲक्ट होणारे फोर्सेस हे अपवर्ड दिशेने ॲक्ट होणाऱ्या फोर्सेसपेक्षा जास्त असतात. म्हणजेच डब्ल्यू इज ग्रेटर दॅन यू प्लस एफ व्ही. पण पुढे जसजसे डाऊनवर्ड दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या मेटॅलिक स्पियरचा वेग हा वाढत जातो तसतसा एफ व्ही म्हणजे विस्कस ड्रॅगचे परिमाण देखील वाढत जाते आणि एक अशी परिस्थिती किंवा अशी एक वेळ येते की ज्यावेळी डाऊनवर्ड दिशेने ॲक्ट होणारे फोर्सेस हे अपवर्ड दिशेने ॲक्ट होणाऱ्या फोर्सेसला बॅलन्स करतात. म्हणजेच डब्ल्यू इज इक्वल टू यू प्लस एफ व्ही आणि याच क्षणी सिस्टीममध्ये रिझल्टंट फोर्स अस्तित्वात नसते. तसेच सिस्टीममध्ये कुठल्याही प्रकारचे ॲक्सेलरेशन हे एक्झिस्ट करत नाही असे मानण्यात येते. याचाच अर्थ असा की मेटॅलिक स्पियर हा खालच्या दिशेने कॉन्स्टंट वेलॉसिटीने मार्गक्रमण करीत आहे आणि याच कॉन्स्टंट वेलॉसिटीला टर्मिनल वेलॉसिटी असे म्हणतात. तर आपण आता टर्मिनल वेलॉसिटीसाठी आवश्यक असलेले मॅथमॅटिकल एक्सप्रेशन डिराईव्ह करणार आहोत आणि त्यासाठी मी पेज टर्नआउट करीत आहे. डायग्रॅमच्या साहाय्याने डिफरंट फोर्सेस समजून घेतल्यानंतर टर्मिनल वेलॉसिटीचा कन्सेप्ट देखील आपण समजून घेतला. आता पुढील पेजवरती आपण टर्मिनल वेलॉसिटीसाठी आवश्यक असलेले मॅथमॅटिकल एक्सप्रेशन डिराईव्ह करूया. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर द टर्मिनल वेलॉसिटी. आपण आत्ताच पाहिले की फॉर द इक्विलिब्रियम कंडिशन नो रिझल्टंट फोर्स इज ॲक्टिंग ऑन द मेटॅलिक स्पियर अँड नो ॲक्सलरेशन एक्झिस्ट. फॉर इक्विलिब्रियम कंडिशन म्हणजेच ज्यावेळेस अपवर्ड दिशेने ॲक्ट होणारे फोर्सेस हे डाऊनवर्ड दिशेने ॲक्ट होणाऱ्या फोर्सेसने बॅलन्स केले जातात. त्या इक्विलिब्रियम कंडिशनला त्या
मेटॅलिक स्पिअरवरती रिझल्टंट फोर्स हा ॲक्ट होत नसतो, तसेच त्या सिस्टीममध्ये ॲक्सेलरेशन हे एक्झिस्ट करत नाही. या कंडिशनला इक्विलिब्रियम कंडिशन म्हणतात आणि याच इक्विलिब्रियम कंडिशनला डाउनवर्ड फोर्सेस ॲक्टिंग इज इक्वल टू अपवर्ड फोर्सेस ॲक्टिंग, म्हणजे जे फोर्सेस डाउनवर्ड दिशेने ॲक्ट होत आहेत ते फोर्सेस हे अपवर्ड दिशेने ॲक्ट होणाऱ्या फोर्सेसने बॅलन्स केले जातात. आता आपण डाउनवर्ड फोर्सेस आणि अपवर्ड फोर्सेस लिहूया. देअरफॉर WT इज इक्वल टू अपथ्रस्ट प्लस विस्कस ड्रॅग किंवा विस्कस फोर्सेस. आता डाउनवर्ड दिशेने कुठले फोर्सेस ॲक्ट होत आहेत, तर वेट इज इक्वल टू mg. म्हणून डाउनवर्ड दिशेने ॲक्ट होणारे फोर्सेस इज इक्वल टू वेट, आणि अपवर्ड दिशेने कुठले फोर्सेस ॲक्ट होत आहेत, तर अपवर्ड दिशेने अपथ्रस्ट ॲक्ट होत आहे, तसेच अपवर्ड दिशेने विस्कस ड्रॅग देखील ॲक्ट होत आहे. आता या तीनही फोर्सेसची किंमत आपण इक्वेशन्समध्ये भरूया आणि पुढे सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. ओके, वेट इज इक्वल टू mg. अपथ्रस्टची काय किंमत असते, तर अपथ्रस्ट इज इक्वल टू 4/3 पाय इंटू r³ इंटू सिग्मा इंटू g. आता सिग्मा म्हणजे काय, तर विस्कस मीडियमची डेन्सिटी प्लस विस्कस फोर्सची किंमत आहे 6 पाय इंटू इटा इंटू r इंटू vt. vt म्हणजे टर्मिनल व्हेलॉसिटी. देअरफॉर आता इथे 4/3 पाय इंटू r² रो g इज इक्वल टू 4/3 पाय r³ इंटू सिग्मा इंटू g प्लस 6/6 पाय इंटू इटा इंटू r इंटू vt. vt म्हणजे टर्मिनल व्हेलॉसिटी. पुढे इथे mg इज इक्वल टू वेट किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन द मेटॅलिक स्पियर, याची किंमत काय असते, तर 4/3 पाय इंटू r³ इंटू रो इंटू g. आता रो म्हणजे इथे काय, वेअर रो इज द डेन्सिटी ऑफ मेटॅलिक स्पियर. रो इज द डेन्सिटी ऑफ मेटॅलिक स्पियर इज इक्वल टू अपथ्रस्ट. अपथ्रस्टची किंमत काय आहे, तर 4/3 इंटू पाय इंटू r³ इंटू सिग्मा इंटू g. सिग्मा म्हणजे काय, तर डेन्सिटी ऑफ द विस्कस फ्लुइड अँड विस्कस ड्रॅग, याची किंमत काय आहे आपण ती भरूया. प्लस विस्कस ड्रॅगची किंमत आहे 6 पाय इंटू इटा इंटू r इंटू vt. vt म्हणजे टर्मिनल व्हेलॉसिटी. आता पुढे ही जी किंमत आहे अपथ्रस्टची, आपण ही डावीकडे घेऊ आणि वेटमधून मायनस करूया, आणि तसे केल्यास 4/3 पाय इंटू r³ इंटू रो इंटू g मायनस 4/3 इज इक्वल टू मायनस 4/3 इंटू पाय इंटू r³ इंटू सिग्मा इंटू g इज इक्वल टू 6 पाय इंटू इटा इंटू r इंटू vt. आता इथे आपण काही कॉमन काढणार आहोत, काही पॅरामीटर्स कॉमन काढणार आहोत, आणि ते पॅरामीटर्स काय आहेत, तर आपण इथून 4/3 इंटू पाय इंटू r³ इंटू g हे कॉमन काढणार आहोत. आणि जर हे कॉमन काढले तर शिल्लक काय राहत आहे, तर इन ब्रॅकेट रो इंटू सिग्मा इज इक्वल टू 6 पाय इंटू इटा इंटू r इंटू vt.
इथे डाव्या साईडला म्हणजे लेफ्ट हँड साईडला आपण 4/3 इंटू पाय इंटू आर क्यूब इंटू जी हे कॉमन काढलेले आहे. त्यानंतर पुढील स्टेपला सिम्प्लिफाय केल्यास आपल्याला काय मिळत आहे, 2/3 इंटू आर स्क्वेअर इंटू जी इंटू रो मायनस सिग्मा इज इक्वल टू 3 इटा व्ही टी. आता हे कसे काय मिळाले, तर सिम्प्लिफाय करत असताना इथील आर निघून गेला आणि इथला एक आर निघून गेला, म्हणून इथे आर स्क्वेअर शिल्लक राहिलेला आहे. या साईडचा पाय कॅन्सल झाला, या साईडचा पाय कॅन्सल झालेला आहे. 3 इथला एक 3 कॅन्सल झाला आणि इथे नाही, इथला 3 तसाच आहे. इथून 2 कॅन्सल झाले आणि इथून देखील 2 कॅन्सल झाले, तर इथे 3 शिल्लक राहतात आणि इथे 2 शिल्लक राहतो. म्हणूनच 2/3 इंटू आर स्क्वेअर इंटू जी इन ब्रॅकेट रो मायनस सिग्मा इज इक्वल टू 3 इटा व्ही टी. देअरफोर व्ही टी फक्त उजवीकडे ठेवले तर इकडचे 3 इंटू इटा हे डावीकडे जातील. म्हणूनच 2/3 इंटू 1/3 आर स्क्वेअर जी इन ब्रॅकेट रो मायनस सिग्मा ब्रॅकेट कंप्लीट इंटू 1 अपॉन इटा इज इक्वल टू व्ही टी. व्ही टी हे पूर्णपणे उजवीकडे मिळालेले आहे. आता ही डावीकडील टर्म जर आपण सिम्प्लिफाय केली तर 2/9 आर स्क्वेअर इंटू जी इन ब्रॅकेट रो मायनस सिग्मा डिवाइड बाय इटा ही एवढी व्हॅल्यू शिल्लक राहते. and that is the value of terminal velocity of the metallic sphere. ही स्टेप सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला ही स्टेप मिळते आणि दॅट इज द व्हॅल्यू ऑफ टर्मिनल वेलॉसिटी ऑफ द मेटॅलिक स्पियर. म्हणजे याच मॅक्झिमम वेलॉसिटीने मेटॅलिक स्पियर हा खालच्या दिशेने मार्गक्रमण करीत असतो. तर पुन्हा एकदा मित्रहो समजावून सांगत आहे की इक्विलिब्रियम कंडिशनला अपवर्ड फोर्सेस आणि डाउनवर्ड फोर्सेस हे एकामेकांशी बॅलेन्स करत असतात आणि हे फोर्सेस जर आपण या इक्वेशनमध्ये मांडलेत तर त्या इक्वेशनच्या साहाय्याने आपण पुढे टर्मिनल वेलॉसिटी ही मिळवू शकतो. अशा प्रकारे टर्मिनल वेलॉसिटीसाठी आवश्यक असलेले मॅथमॅटिकल एक्सप्रेशन हे आपण मिळवलेले आहे. मित्रहो, अशी अपेक्षा करतो की साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये समजावून सांगितलेले हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन तुम्हाला कळालेच असेल. पुढे नवीन व्हिडिओमध्ये आपण पुढील सिलेबस पाहूया. धन्यवाद.